बिबट्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये बैठक। वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार। बैठकीला वन विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार। बिबट्यांबाबत योग्य निर्णय घेतला जाईल। वनमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली आहे। आता वनमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष। बिबट्याच्या प्रश्नावरून खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। गावात बिबट्या येऊ नयेत म्हणून काही लोक नेमली जायची, मात्र आता त्यासाठी पैसे नसल्याने तरुण काम करत नाही। त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा। बिबट्याच्या प्रश्नावरून सुधीर मुनगंटीवार यांची मागणी। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये पीएमओ सचिव म्हणून फिरणाऱ्या तोत्याला पोलिसांनी भेड्या ठोकल्या। अशोक ठुमरे, विकास पांडागळे अशी आरोपींची नावं। काल मुख्यमंत्री फडणवीस छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते। नाशिकच्या मालेगावमध्ये संवेदनशील भागांवर 150 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निगराणी। मंत्री दादा भुसे यांच्याकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी। आयएस अधिकाऱ्यांची मुलं, गरीब घरातील मुलांमध्ये अंतर। अनुसूचित जातीमधील लोकांची आर्थिक सामाजिक प्रगती झाली, त्यांना आरक्षणातून बाहेर ठेवलं जावं। सरन्यायाधीश गवईंचं मत। सरन्यायाधीश भूषण गवईंच्या विधानानं क्रिमिलियरच्या मर्यादेबाबत चर्चा। एमबीबीएस बीडीएससाठी 997 विद्यार्थ्यांना प्रवेश। अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आज अखेरची संधी। गुणवत्ता यादी जाहीर। रेल्वेची फसवणूक करणारे 77 लाख युजर ब्लॉक। आरक्षण गैरव्यवहार टाळण्यासाठी कारवाई। फसवणूक करून तेही काढली जात असल्याचा प्रकार। राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कुष्ठरोग रुग्णशोध अभियान सुरू। 8.5 कोटी लोकांची कुष्ठरोग तपासणी होणार। आजपासून 2 डिसेंबरपर्यंत अभियान चालणार।